तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर, म्हणजेच माझ्या या पहाडी वेब्स यूट्यूब चॅनलवर. आपण आतापर्यंत इंस्टाग्रामवर खूप भेटलो आहे, खूप धमाल केली इंस्टाग्रामवर. पण आता माझं मन झालं की आपण पहिल्यांदा ब्लॉग बनावा आणि ब्लॉग शूट करावा. तर खूप दिवसांनी म्हणजे तब्बल 2 वर्षांनी मी हा ब्लॉग शूट करतो आहे. सो चला तर बघूया आमचा हा पुणे टू लडाखचा प्रवास, आमचा हा पूर्ण सफर. आणि आता मी या एपिसोडमध्ये, म्हणजे हा पहिला एपिसोड आहे, तर या पहिल्या एपिसोडमध्ये मी कवर करणार आहे पुणे टू जयपूर, आणि त्यानंतर जयपूर टू श्रीनगर, श्रीनगर टू लेह, लेह नंतर कारगिल वगैरे या सगळ्या गोष्टी आपण कवर करणार आहे. सो स्टे ट्यून गाईज, खूप मजा येणार आहे, तुम्हाला पण मजा येणार आहे. सो बने रहिए, बाय बाय. तर हाय गाईज, भरपूर दिवसांनी एकतर ब्लॉग बनवतोय आणि मी आता जातोय सर्वात सुंदर, म्हणजेच माझ्या आयुष्यातलं एक स्वप्न होतं की मी एक रोड ट्रिप करावी आणि तीही लडाखला. सो फायनली मी आता चाललोय लडाखला आणि हे होणार एक सुंदर रोड ट्रिप. तर चला बघूया आपण लडाखचे नजारे आणि सोबतच आमची सुंदर जर्नी. आणि आम्ही सुरुवात केली आहे दगडूशेठच्या मंदिराच्या तिथनं, आणि हे असं आपलं लडाखचं एक पोस्टर डिझाईन केलं आहे. आणि फायनली बालाजी, हा बालाजीची थार, आणि हा आपला मित्र अथर्व, हा पण आपल्या सोबत असणार आहे. बाप्पांचं ते मनमोहक रूप बघून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. 4 मित्र आणि एकच स्वप्न, लडाख. हो गाईस, कसे वाटतं तुम्हाला? अरे वाल्या, कसं वाटतंय? एकदम एक वर्षापुढे पाहिलेलं स्वप्न होतं की आपण आपल्या स्वतःच्या गाडीत जायचं, भाई ते आज पूर्ण करतो माहिती का आपण. मी तर एक्सपेक्ट पण नव्हता गेला मी जाणार आहे का. गाय जसं आता सकाळी ठरलंय की हा येणार आहे म्हणून. सो बघूया आता आपण ही जर्नी कशी होती आणि काय काय मजा येते, काय काय ऍडव्हेंचरस काय काय बघायला भेटतं ते बघूया, आणि मजा तर येणार आहे काय ऑफकोर्स. सगळे आम्ही सोबत नाच करते. चला. सो गुड मॉर्निंग गाईज. मजा येते. आता आम्ही आलोय धुळे हायवेला, म्हणजे सोलापूर धुळे हायवेला, आणि इथून आम्ही ओमला पिक केलं आहे. आणि आपण ओमला बघू शकता, इथं ओम आता आपल्या सोबत असणार आहे, म्हणजे ओम म्हणजे माझा भाऊ, हा माझ्यासोबत असणार आहे. आणि बालाजी आमचा आतापर्यंत ड्रायव्हिंग करत आलाय, थकलाय बरं नाही रे. छोटासा टी ब्रेक घेतलाय असं छोट्याशा टपरीवर, मोर्या म्हणून आहे. चियर्स काका. आणि आपली थार मस्त दिसते. सो असा पूर्ण हायवे असणार आहे. पुण्यावरनं आम्ही आलो होतो, आता पूर्ण असा हायवे आम्हाला तिथे लागणार आहे, आणि इथून तो जाणार धुळे, धुळेनंतर आम्ही जयपूरला जाणार आहे. सो लेट्स सी गाईज. गाईज बाहेर इतका सुंदर व्ह्यू झालाय, तुम्हाला काही ड्रोन फुटेजेस मी दाखवतो, तर ते तुम्ही खूप सुंदर लागतात. आणि आय गेस मागं दोन्ही झोपलेत बघा, मागचे दोन्ही झोपलेत आणि ते फुल सफरचा मजा घेत आहे. आणि भाऊ आपला ड्रायव्हिंग करतोय. कसं वाटतंय भाई गाडी? एकदम मजा येते भाई. 4x4 थार. एक मिनिट काय, आपण आवाज कमी करू. 4x4 थार, लॉंग ड्राईव्ह, प्लेन रस्ता, डोंगर, एकदम सेक्सी एक्सपिरियन्स भाई. सगळ्यांनी गेलं पाहिजे भाई. शिवरायांच्या बुद्धियुक्तीला लागला पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीला लागला पार, लागना पार, लागना पार, लागना पार, लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीला लागला पार. मी आलो होतो धुळ्यामध्ये, आणि धुळ्यामध्ये माझ्या मित्राचे पप्पा, नमस्कार. तर इथं पोहे खाल्ले मी, आणि एक नंबरचं होतं. चहाची चव पण खूप भारी होती, आणि या मित्रांनी आपल्याला ओळख करून दिली होती. एक नंबर आहे डायरेक्ट पोहे. तुम्ही धुळ्यामध्ये आले तर नक्की इथं येऊन ट्राय करा, आणि हे नक्की खा एकदा पोहे तिथलचे, खूप भारी. गाईज ही आहे मध्य प्रदेशची बॉर्डर, जी की आत्ता आम्ही क्रॉस करतोय.
आणि इथं एक चोख बंदोबस्त टाईप केलेलं आहे आणि छोटस मंदिर पण दिसतंय मा बडी विराजमान टाईप. खूप छान मंदिर आहे. आणि अरे भाई आता अशी सो गाईज आम्ही एक शॉर्ट ब्रेक घेतलाय आता. आणि आता आम्ही मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आहे आणि घरातलं जेवण आणि बॉटल्स माझ्या आधी काय हाय गाइस. ज्याचं एक दिवस आधी रेडी झालं की मी येणार आहे म्हणून. हा हो मे याचा आदल्या रात्री रेडी झालं की मी येणार आहे म्हणून. आणि हा बालाजी आमचा तर काहीतरी प्लॅन सुरू होता की कुठेतरी जाऊ बट तो फिक्स नव्हता. तर आम्ही त्याला कन्वर्ट केलं लडाखच्या प्लॅनमध्ये. आणि so आता आम्ही लडाखला गेल्या वर्षीचं ड्रीम होतं. गेल्या वर्षी आम्ही मनालीला गेलेलो सोबत. बट आमचं ड्रीम होतं की आता नेक्स्ट इयर आपण लडाखला जाऊ. तब्बल 24 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही पोहोचलोय जयपूरला. जयपूर द पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं. आणि आत्ताच आम्ही पोहोचलोय. आता रात्रीचे 1 वाजले आम्ही इथं पोहोचलोय. आणि तुम्ही बघू शकता आपली कार आणि हा हे हवा महल जो की सगळ्यात फेमस आहे जयपूरचा. आणि हे काही इथलचे नजारे आहेत. बट हा हवा महल सध्या याचं बांधकाम वगैरे सुरू आहे त्यामुळे ते बंद आहे. बट ठीक आहे आपल्याला हा व्ह्यू दिसलाय. आणि फायनली वी आर इन जयपूर गाईज. पोलिसांनी पकडलाय राव. हमारे पास टाइम नहीं है बस. मन तो करता है जाने का. पुणे से या जयपूरमध्ये आलो आणि इथं लाईटच गेली राव. कितना टाइम लगेगा? 15 मिनट लग गया. पुणे से आए यार, अभी सोना है, बहुत एसी में सोना है, बहुत थक गए. जल्दी करो ना बस. आम्हाला सोडून कसं काय आला तू? हा कसं काय आला? VVIP ट्रीटमेंट मिलता है हमको. VVIP. गाईज हे आमच्या रात्रीचं थोडं स्टेचं जुगाड. आणि हे अशा स्टेची जुगाड खूप छान आहे काय ते. आणि हे पॅलेस टाईप आहे एक तर खूप छान आहे. आणि असा स्टे आम्हाला भेटलाय पहिल्या दिवशी. जो आमचा पसारा नुसता पसारा. बडी झोपला बरं. चलो गुड नाईट. तर यानंतर सुरू होणार आहे जयपूर ते श्रीनगरचा काही प्रवास. आणि यामध्ये आपण बघणार आहे अमृतसरचं काही सुंदर दृश्य आणि सोबतच जम्मूचे काही गोड किस्से. तर चला भेटूया पुढच्या भागात.